सदृशं चेष्टते स्वस्य प्रकृतिर्ज्ञानवानपि प्रकृती नियंती भूतानी निग्रह किं करिष्यति। श्लोकाची थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे. वरच्या श्लोकाचा संदर्भ थोडासा सिंहावलोकन जर केलं तर स्पष्टोक्ती अशी येते की विषयाचरण केल्यानंतर, विषयाचं सेवन केल्यानंतर जर आत्मघात होतो तरीही माणसं विषयाचं सेवन का करतात, स्वधर्मानं का वागत नाही, या प्रश्नाचं उत्तर भगवंताने या श्लोकातून दिलं आहे. पहिल्यांदा प्रश्न समजावून घ्या, कारण प्रश्न जर नीट समजला तर उत्तर व्यवस्थित कळतं. प्रश्न जर समजला नसेल तर उत्तर कळेल किंवा नाही ते नाही सांगता येत. म्हणून प्रश्न विचारणाराची बुद्धी महत्त्वाची असते आणि उत्तर देणाराची तर त्याहीपेक्षा वेगळी असावी लागते. म्हणून प्रश्न विचारणाऱ्यालाच पहिल्यांदा प्रश्नाची भूमिका कळाली पाहिजे. आज या प्रश्नाची भूमिका अशी आहे की विषयाचं सेवन केल्यानंतर जर आत्मघात होतो, आत्मनाश होतो, तरीही माणसं विषयाचं सेवन का करतात, स्वधर्मानुसार का वागत नाही, त्याचं कारण भगवान श्रीकृष्ण देत आहेत की सदृशं चेष्टते स्वस्य प्रकृतिर्ज्ञानवानपि प्रकृती नियंते भूतानी निग्रह किं करिष्यति. या श्लोकावर ज्ञानेश्वर माऊली व्यंजनावृत्तीनं अर्थ दाखवत आहेत की व्यंजनावृत्ती कशाला म्हटलं जातं, ज्ञानोबारायांनी कशी प्रतिभा तिथं प्रगट केली आहे, हा भाव आपण आता नंतर पाहणार. परंतु स्वभाव धर्मानुसार लोक का वागतात, तर जो आपला मूळ स्वभाव असेल तो स्वभाव ज्ञानी माणसं सुद्धा सोडू शकत नाही. सामान्य माणसं कसे सोडतील. कोणाचा स्वभाव कधीच बदलत नाही. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो हा माणूस फार गरम होता हो, हा माणूस फार तेज होता हो, परंतु एवढा थंडागार का झाला. थंडागार झाला नाही, तो थंडागार फक्त दिसतोय. कारण मूळ स्वभाव जो आहे ना तो कोणीच बदलू शकत नाही. आपल्यासारख्या किरकोळ माणसाचा प्रश्न विचारातच घेऊ नका. पुराणामध्ये असा एक श्लोक आहे की कृष्ण भोगी शुकस्त्यागी राजा जनक राघव वशिष्ठ कर्म करताच ज्ञानीनच मात पंचेते सुरदहा. अरे भगवान श्रीकृष्ण मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्र, राजा जनक, शुकाचार्य आणि वशिष्ठ मुनी हे महान तत्ववेत्ते, आत्मवेत्ते, परंतु हे सुद्धा आपला स्वभाव सोडू शकले नाही. तुम्ही आपण कुठं सोडणार आहात. भगवान श्रीकृष्ण सर्वोत्तम देव आहे, तो हा देवाचाही देव, परंतु काय करावं, स्वभाव भोगी आहे. शेवटी भोग भोगुनी ब्रह्मचारी हा भाग वेगळा, त्याचे ते देवत्वाच्या प्रचितीचा भाग आहे तो भाग वेगळा, परंतु भोगी आहे, स्वभाव नाही सोडू शकत. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्र हा सर्वोत्तम देव आहे. एक पत्नी, एक वचनी, एक बाणी या व्रताने राहणारं दैवत आहे, ज्याचं चरित्र आदर्श मानलं गेलंय. 14 वर्षाचा वनवास भोगला. 14 वर्षाचा वनवास कशासाठी घ्यावा लागला, राज्याचा अधिकारी होतो म्हणून. परंतु राज्याचा अधिकारी झाल्यानंतर कैकेयीने विघ्न केलं आणि 14 वर्षाचा वनवास भोगून परत आले. तरीही स्वभाव आहे, क्षत्रियाचा राजबिंड आहे, राजगादीचा स्वीकार करतोय. भगवान प्रभू रामचंद्रांचे सासरे विदेही आहेत. एक पाव अग्नी माझी जळे, एक पाव अग्नी माझी जळे. परंतु एवढे मोठे विदेही, परंतु त्यांचाही राज्य करण्याचा स्वभाव जात नाही. आणि शुकाचार्य तर पूर्ण ज्ञानी. आमच्या संतांनी त्यांना निष्कलंकित म्हणून प्रशस्तीपत्रक दिलेलं आहे. आपल्या वारकरी संतांनी प्रशस्तीपत्रक सर्वांना नाही दिले. ज्ञानोबारायांनी जे विश्वातले ग्रंथ आहेत त्यापैकी फक्त एकाच ग्रंथाला प्रशस्तीपत्रक दिलं, तो ग्रंथ म्हणजे महाभारत. म्हणून महाभारते जे नाही ते नोहेची लोकितीही. तसं आपल्या वारकरी संतांनी कोणाचेही गुणगौरव केलं नाही. परंतु शुकाचार्य आणि ज्ञानोबाराय या दोघांनाच निष्कलंकित म्हणून घोषित केलं. जन्मता संसार तेजी याला शुके, तोच एक निष्कलंक तुका म्हणे.
आणि ज्ञानोबरायांचा निष्कलंकितपणा असा आहे की नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वातिता टीका ज्ञान होय सकल लोका अतिभाविका ग्रंथार्थीया, की ज्या ग्रंथाचं आपण श्रद्धेने या धर्ममंडपामध्ये पारायण करीत आहात, की ज्या ग्रंथाचं असं महत्व आहे की भाव धर्मनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी, स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी, तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय गळीकाळाचे नाही तया, एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मरी ज्ञानेश्वरी, भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी, ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर मंगळ मुनी सेवा करी दासी जनी, की या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं महत्व असं आहे की ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. पुन्हा या ग्रंथाचं महत्व सांगायचं, अरे या व्यासपीठावरून जो पारायणाचं नेतृत्व करेल त्यालाही पुण्य तेवढंच, धर्ममंडपामध्ये आमच्या माता भगिनी आमची पुरुष मंडळी पारायण करतील त्यांनाही पुण्य तेवढंच, ज्यांना काही वाचन करण्याची इच्छा नसेल परंतु पोहे खाण्याच्या टायमावर जरी इथं हजेरी लावली आणि कानावर ते शब्द पडले तरी त्यांनाही पुण्य तेवढंच, श्रवणाचे निशे बैसावे येऊनी, वक्ते श्रोते ग्रंथ पठणे पावती समभाव, वर्णू जाता अगणित महिमा होतो जीवशिव, वंदुनी अनन्य एका जनार्दनी धरी भाव, वर्षती निर्जर ज्ञानदेव नामे पुष्पांचा वर्षाव, असं या ग्रंथाचं महात्म्य आहे. त्या ग्रंथाचं तुम्ही पारायण करत आहात, तर या ग्रंथाचे करते ज्ञानोबा आहेत त्यांना एक निष्कलंकित म्हणून आमच्या संतांनी जाहीर केलं आहे. बोलणं यासाठी आहे की शुकाचार्य पूर्ण ज्ञानी परंतु त्यांचा त्यागाचा स्वभाव सुटत नाही. वशिष्ठ मुनी भगवान प्रभू रामचंद्रांचे कुलगुरू आहेत परंतु त्यांचं यज्ञया कर्म करण्याचा पौरोहित्य करण्याचा स्वभाव सुटत नाही. आपला मूळ विषय असा होता की स्वभाव कोणी कोणाचा टाळू शकत नाही, स्वभाव धर्माप्रमाणे सगळे वागतात आणि स्वभाव जर सुटत नसेल तर मग पुढची हानी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्ञानोबा आहे या श्लोकाचा व्यंजना वृत्तीनं अर्थ दाखवत आहे. व्यंजना या शब्दाचा अर्थ असा आहे की गर्भित अर्थाचा अर्थ दाखवत आहे, तत्वार्थ दाखवत आहे. तो कसा की गर्भित अर्थ हा दिसत नाही परंतु त्याचा शोध घ्यावा लागतो. आणि हे संतांचे शब्द आहेत, संतांचे शब्द आहेत. संतांचा एकच शब्द असा असतो की त्यामध्ये अर्थ फार मोठा असतो. सूर्याचं बिंब थोड असतं परंतु त्याचा प्रकाश त्रिभुवनाला पुरूनही उडत असतो. बिंब तरी बचकेची एवढे परी प्रकाशाशी त्रिभुवन तोकडे. तसे संतांचे शब्द असे असतात, अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम. छोटासा शब्द, अर्थ फार. तुमच्या आमच्या व्यवहारामध्ये मोठमोठे शब्द असतात हो, तुमचे आमचे एवढे मोठमोठे शब्द नाही, तर रचना लांब लचक असतात परंतु अर्थ त्यात असतो किंवा नाही ते नाही सांगता येत. आता तुमच्या आमच्या रचना लांब लचक कशा असतात, अर्थ असतो किंवा नाही या बाबतीमध्ये उदाहरण देत आहे. गुरुदेवांनी आसन ग्रहण केलं की मग सांगतो तुम्हाला. ज्यांच्या कृपाक्षेत्राखाली आपण आता हा कार्यक्रम गुरुवर्य नथुसिंग बाबांच्या पश्चात करत आहोत ते आपले गुरुदेव परम आदरणीय परमश्रद्धेय लक्ष्मणजी बाबा यांचं आगमन आपल्या मंडपात झाल्याचं तुम्ही प्रत्यक्ष दर्शनी डोळ्यानं बघितलंय. आणि आपल्या धर्म मंडपामध्ये भगवान प्रभुरामचंद्रांचा विषय चालू असताना लक्ष्मण बाबांनी आसन ग्रहण भरतासमोर केलाय. कसा औचित्य ते देव झाले. माझा विषय हा चालू होता की व्यवहारातही लांबलचक रचना असतात आणि संतांचे शब्द असतात.
संतांचे शब्द थोडे असतात परंतु अर्थ त्यामध्ये फार मोठा. व्यवहारातल्या रचना लांबलचक असतात, अर्थ असतो की नाही सांगता येत. आमचे कीर्तनकार नेहमी सांगत असतात, कल्पना करा लग्न कार्यामध्ये आपण उखाणे घेतो. उखाणे म्हणजे कशाला म्हणतात माहिती आहे ना? आता लग्न लागलं की ते लग्न लागल्यानंतर ते नवीन जोडपं असतं, त्यांना त्यांची चेष्टा करणारी जवळची माणसं, खेसर करणारी माणसं उखाणे घेण्यात आग्रह धरतात. एक असं उच्च विद्या. आता ते उखाणे घेतल्यानंतर उखाणा लांबलचक असतो, अर्थ त्यात असतो की नाही देव जाणे. संतांचे शब्द असले नाही. असं एक उच्च विद्या विभूषित असलेलं जोडपं नवरदेवाची मित्रमंडळी जवळ आली आणि त्या शिकलेल्या वहिनीला नाव घ्यायला आग्रह करतायत. वहिनी नाव घ्या. आता वहिनी शिकलेली होती, सुशिक्षित होती, कॉम्प्युटर झालेली होती. नाव घेणं काही अवघड नव्हतं. नाव घ्या म्हणता बरोबर तिने ताबडतोब नाव जोडवलं. वहिनी नाव घ्या म्हणता बरोबर तिने नाव जोडवलं. इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मून आणि गणपतरावांचं नाव घेते मी बळवंतरावांची सून. सांगा, नाव तर घेतलं लांबलचक, पण अर्थ काय त्यातून? अर्थ काहीच नाही, फक्त कौशल्य एवढंच आहे. इकडे मून म्हटलं की इकडे सून जोडवून द्यायचं, संपलं. त्यांना तरी एवढी नावं येतात. तो संजय सिंग महाराज तुम्हाला नाही कळणार आहे. आमच्या मोठे बाबांना विचारा, हे मोठे बाबा, आम्ही तुकाराम मामा, आम्ही एका सोसायटीतले माणसं आहे. तुमच्यावर अक्षता नाही पडल्या ना, तुम्हाला नाही कळणार. यांना तरी एवढी नावं येतात हो. आपल्या माणसांना कोणालाच नाव येत नाही. कीर्तन करणाऱ्यापासून ऐकणाऱ्यापर्यंत एकच नाव पाठ आहे, भाजीत भाजी मेथीची. पुढचं काय ते मीच बोलू का? विनोदाचा भाग असून माझं बोलणं फक्त यासाठी आहे, व्यवहारामध्ये रचना लांबलचक आहेत. अर्थ असेल की नाही ते नाही सांगता येत, परंतु संतांचे शब्द तसले नाहीत. आज ज्ञानोबाराय या श्लोकाचा व्यंजनावृत्तीनं अर्थ दाखवतायत. व्यंजनावृत्तीनं म्हणजे गर्भित अर्थाचा अर्थ दाखवतायत की म्हणून इंद्रिये एके जाणतेनी पुरुखे लाडा विना कौतुके आदी करुणी. की जसा एखादा शब्द आहे, मुलाने बापाला विचारलं, बाबा ते आपल्या नातेवाईकांकडे जेवण आहे, जेवायला जाऊ का? बापाने फक्त एकच शब्द उच्चारला, विषम भूष्व. त्या अन्नामध्ये विष कालवलेलं आहे. विष कालवलेला ह्या ऐकल्यानंतर जाऊ नको असं सांगायची गरज नाही. जाऊ नको असं सांगायची गरज नाही. शत्रुगृहे अन्न भक्षण लक्षणात वरेण्यम, म्हणजे शत्रूच्या घरचं अन्न खाल्ल्यानंतर कदाचित मरण येण्याची शक्यता आहे म्हणून असं सांगण्याची गरज नाही. विषम भूष्व म्हटलं की तो जाणारच नाही. हा जसा गर्भित अर्थाचा अर्थ आहे, तसं इंद्रियांचा आहार म्हणजे विषय आहे. म्हणून इंद्रियांचे कौतुक कोणीही करू नये. जाणत्या पुरुषांनी सुद्धा करू नये आणि अज्ञानी लोकांनी तर करूच नाही. म्हणून इंद्रिये एके जाणतेनी पुरुषे लाडा विना कौतुके आदी करू नये. कारण विषय हा इंद्रियांचा चारा आहे. इंद्रियांना विषय दिसला की ज्ञानोबाराय सांगतात की यांचा स्वभाव आहे की त्या विषयाकडे धावणं. कशा पद्धतीनं? इहेची पाचईद्वारी ज्ञानाशी धाव बाहेरी, जैसा का हिरवे चारी भांबावे पशु. हिरवा चारा पाहिल्यानंतर जसा पशु भांबावतो तसं हे विषय पाहिला की इंद्रिय भांबावतात. आणि विषयाचं स्वरूप कसं आहे ते पहिल्यांदा ध्यानात घ्या. विषयाचं स्वरूप ध्यानात घ्यायचं असेल तर आमच्या ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी तुम्ही वाचतात. वाचन केल्यानंतर अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. कारण वाचन वेगळं, अभ्यास वेगळा. वाचन केल्यानंतर सगळंच लक्षात राहील असं नाही, परंतु अभ्यास केल्यानंतर काही अंशात लक्षात राहू शकतं. म्हणून अभ्यास शब्दाची व्याख्या आमचे गुरुदेव वैकुंठवासी प्रातस्मरणीय, ज्यांच्या कृपेनं ही मृदंग विद्या वारकरी संप्रदायात विकसित झाली, ते गुरुदेव पांडुरंग महाराज वैद्य नेहमी सांगायचे,
प्रकरणस्य पुनः पुनः प्रतिपादनम इति अभ्यासः. तर या ज्ञानेश्वरीमध्ये विषयाचं स्वरूप सांगितलेलं आहे. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभास भद्र जाती. आपल्या शास्त्रामध्ये जे 27 प्रकारचे नक्षत्र आहेत, या 27 प्रकारच्या नक्षत्रांमध्ये चौथ्या क्रमांकाचं जे नक्षत्र आहे त्याचं नाव आहे रोहिणी. आणि या रोहिणी नक्षत्रामध्ये जर ऊन तापायला लागले ना, तर या उन्हाची जेवढी तीव्रता असते तेवढी कोणत्याही नक्षत्रातल्या उन्हाची नसते. रोहिणीचे जळ, रोहिणीचे जळ म्हणजे ज्याला आपण मृगजळ म्हणतो. आता मृगजळ जे आहे ते कोकणातल्या लोकांना अनुभवायला येणार नाही, कारण कोकणामध्ये सगळीकडे हिरवगार आहे. परंतु ज्या भागामध्ये बरड भाग जमीन आहे, ऊन कडाक्याचं आहे, त्या परिसरामध्ये मात्र मृगजळ दिसतं. तुम्हाला मृगजळ पाहायचं असेल तर एकदा आमच्या कुंडलेश्वर बेडीच्या परिसरात या. दुपारच्या वेळेला हरिण पडतात की नाही त्याला पाणी पाहून बघा. कारण तो मृगजळ शब्दच कसा आहे बघा. मृग म्हणजे हरिण आणि जळ म्हणजे पाणी. ज्याला पाहून हरिण भुलतात, पडतात, फसतात त्याचं नाव मृगजळ. मृगजळाचं अस्तित्वच नाही आहे, त्या पद्धतीनं हे आहे. मृगजळाची नदी कुठे ब्रह्मगिरीहून उगम पावत नाही, कुठे अरबी समुद्राला जाऊनही मिळत नाही. परंतु दुपारच्या वेळेला मात्र ती हरिणांना फसवल्याशिवाय राहत नाही, त्याचं नाव आहे मृगजळ. तसे हे विषय आहेत. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. उत्तरार्ध तर फार चिंतनीय आहे. भद्र जाती हा जो शब्द आहे, मराठी वाङ्मयाच्या शब्दकोशामध्ये विद्वानांनी भद्र जाती शब्दाची व्याख्या अशी केलेली आहे की सर्व लक्षणांनी युक्त असलेला हत्ती. एखादा असा भीक मागणारा माणूस, सांगवी सारखं श्रीमंत गाव, तिथं भीक मागायला आला. त्यातल्या त्यात तुमच्यासारखे भाविक लोक दारोदार फिरल्यानंतर त्याला इतकी भिक्षा मिळाली की ती त्याला आठवडाभर संपणार नाही. पण त्याने पोटापुरती घेतली. गावाच्या बाहेर आला. एका दुकानदाराला वाटलं याला भिक्षा मिळाली पण प्यायला पाणी पाहिजे, म्हणून त्याने 2-3 बिस्लरीच्या बाटल्या त्याला देऊन टाकल्या. त्या बिस्लरीच्या बाटल्या ती भिक्षा घेऊन तो निघाला यावलच्या रस्त्याने. यावलच्या रस्त्याने जात असताना सुंदर अशा प्रकारचा केळीचा बगीचा, बाजूला झाड चिंचेचं. त्या चिंचेच्या झाडाखाली त्याने मागितलेली जी मधुकरी आहे ना ती सोडली, भिक्षा सोडली, पोट भरून जेवलाय. ज्या बिस्लरीच्या बाटल्या आणल्या होत्या ते पोट भरून पाणी प्यालाय. आता पोटभर मनासारखं जेवण झालं, मनासारखं पाणी प्याला. चिंचेचं झाड, त्यातून बागातून येणारी थंडीगार हवा. व पोटभर जेवण झाल्यानंतर, पोटभर पाणी पिल्यानंतर पुढचा कार्यक्रम कशाचा असतो? झोपेचा. मग त्याने एकदम तिथं झोपेची तयारी केली. जे भीक मागे ते भिक्षा मागायचं जे फडकं होतं, भांडी कुंडी होती ती उस्ताला ठेवली. बिस्लरीच्या पाणी पिऊन खाली झालेल्या बाटल्या त्याही ठेवल्या. पडताबरोबर झोप लागली. मी बोलतो कशावर लक्षात घ्या. का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. स्वप्नीचा आभासे भद्र जाती. पडताबरोबर झोप लागली आणि झोपेमध्ये त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्न असं पडलं की मी एका राजाच्या नगरीमध्ये गेलो. राजा वैभव संपन्न होता. सर्व प्रकारचं ऐश्वर त्याच्याजवळ होतं, परंतु पुत्रहीन सेवे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. त्याला पुत्र संतती नव्हती. मी त्याच्या नगरीत फिरत असताना त्याला माझे कोणते सद्गुण आवडले देव जाणे. त्या राजाने मला त्याच्या राजधानीत बोलवून घेतलं. बोलवल्यानंतर त्याच्या सिंहासनावर मला बसवलं. माझ्या पाठीवरून डोक्यावरून हात फिरवला. त्याने विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरं माझ्याकडून त्याला मिळाली. म्हणून त्या राजाने मला दत्तक घेतलं. पण कुठं? स्वप्नात. मग दत्तक घेतल्यानंतर हा माझ्या राज्याचा पुढचा वारसदार आहे, हा माझा भावी उत्तराधिकारी आहे, हे लोकांना कळालं पाहिजे. म्हणून त्या राजानं या राज्याचा वारसदार म्हणून माझी मिरवणूक काढली. एक सुंदर असा सर्व लक्षणांनी युक्त असलेला हत्ती आणला. त्यावेळेला अंबारी ठेवली. त्या अंबारीत मला बसवलं
माझा पुढचा वारसदार हा आहे, माझा उत्तराधिकारी हा आहे, मी दत्तक घेतलेला पुत्र हा आहे, याचा परिचय व्हावा म्हणून गावातून त्या नगरीतून माझी मिरवणूक निघाली. परंतु ती मिरवणूक कुठे? स्वप्नात. आता राजाचा पुत्र म्हणून चौकाचौकातून सगळे तरुण लोक मला फटाक्याच्या आतिषबाजीनं सलामी देत होते. ढोल लेझिम ताशे यांचे पथक वाद्य वाजवत होते. आणि ज्या वेळेला आमच्या नगरीच्या मुख्य चौकामध्ये माझी मिरवणूक शोभायात्रा आली ना, त्यावेळेला राजाने सैनिकांना आदेश दिला. सैनिकांना आदेश देताबरोबर त्या सैनिकांनी मला राजपुत्र म्हणून तोफेची सलामी दिली. तोफेची सलामी देताबरोबर त्या तोफेचा काडकन आवाज झाला. काडकन आवाज होता बरोबर त्याची झोप उडाली. आता झोप गेल्यानंतर ज्या हत्तीवर बसला होता अंबारीमध्ये, ती अंबारी आणि हत्ती आहे. ज्या राजानं घेतला होता तो राजा आहे नाही. तसं स्वप्नीचा आभासे भद्र जाती. आता हा झाला दृष्टांत. सिद्धांत असा आहे, विषय तसेच आहे. म्हणून अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतायत, अर्जुना देखे अनित्य ते या परी म्हणून तू अवहेरी सर्वथा संग न धरी धनुर्धरा. या विषयांचा त्या पद्धतीनं तू संग धरू नको. आणि हे विषय कसे आहेत? ज्ञानोबाऱ्यांचं सोपं प्रमाण आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभ्राची सावली जाईल लया. कवना ते मायबाप कवना ते गणगोत मृग जडवत जाईल लया. अरे बेगडाच्या बाहुलीचा रंग उडायला जसा वेळ लागत नाही, आभाळाची सावली जशी भरोशाची नसते, तसं विषय आहे मृगजळाप्रमाणे. म्हणून कवना ते मायबाप कवना ते गणगोत, हे आई वडील वगैरे हे जे आहेत ना, या तत्वता जर बघितलं तर या जन्मामध्ये या जगामध्ये कोणीच कोणाची बायको नाही, कोणीच कोणाचा नवरा नाही, कोणीच कोणाचा मुलगा नाही, कोणीच कोणाचा बाप नाही, कोणीच कोणाची माय नाही. कवना ते मायबाप कवना ते गणगोत. काही लोक म्हणतील, महाराज या मंडपात येऊन एवढं तुम्ही उलट बोलताय. अरे आमची वेदाची आज्ञा अशी आहे की मातृदेवो भव पितृदेवो भव. आमच्या ज्ञानोबाला या ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात की सकळ तीर्था जिये धुरे जिये का माता पितरे. आई वडील सर्वात पहिलं दैवत आहे. आणि कवना ते मायबाप कवना ते वडगोत, या जगतामध्ये कोणाची माय नाही, कोणाचा बाप नाही, कोणाची बायको नाही, कोणाचा नवरा नाही, असं काय सांगताय? तर एक लक्षात ठेवा बाबा, की अरे आई वडील ज्यांच्या पोटी आपण जन्माला आलो, ज्यांच्या कृपेनं आपल्याला हे जग पाहण्याचं सौभाग्य प्राप्त झालंय, ते आई वडील तर आपले पहिले गुरु आहेत, त्याबद्दल वादच नाही. अरे आई वडिलांचं केवढं महत्व आहे हे काही मी सांगितल्यानंतर लक्षात येईल असं काही भाग नाही. ते तर आपलं दैवत आहे. ज्ञानोबाराय सांगतात त्यांच्यासारखे तीर्थ नाही. अरे वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे की वारकरी संप्रदायामध्ये हा विठ्ठल परमात्मा तुम्हाला आम्हाला दर्शन देण्याकरता पंढरीत आलाय पुंडलिकरायाच्या कृपेनं. या पुंडलिकरायांनी पंढरपुरात पांडुरंगाला आणलं, गोकुळातून आणलं, द्वारकेतून आणलं, वैकुंठातून आणलं. तुम्हाला जिथून आणायचं तिथून आणलं. ती प्रमाणे सांगतो. वैकुंठीचा देव आणिला भुतळा, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणी झाला येता, द्वारकेचे केने आले याची ठाया. तुम्हाला जिथून आणायचं तिथून आणा. ती काही ठिकाणं सांगितले तुम्हाला. हा परमात्मा पंढरपुरात आला तर पुंडलिकरायाने कशाच्या योगाने आणला? पुंडलिकराय काय कुंभमेळ्यात गेले होते का? पुंडलिकराय काय आसनं करायला गेले होते का? अरे नाही. सर्वांना माहिती आहे, भारतवर्षात जन्माला आलेल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की पुंडलिकरायानं मायबापांची सेवा केली आणि आई वडिलांच्या सेवेला भुलून तो परमात्मा गोकुळातून वैकुंठातून द्वारकेतून पंढरीत आलाय. हा संप्रदायाचा इतिहास आहे. आणि मग आई वडिलांच्या सेवेला जर परमात्मा आला तर कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत हे कशा करतात बरं? पुंडलिकरायाचं पूर्वचरित्र आपल्याला काही सांगायचं नाही आहे, कारण आता विठ्ठल मूर्तीचा जीर्णोद्धार झालेला आहे. पुंडलिकरायाशिवाय परमात्मा नाही. पण पुंडलिकरायानं देव आणला एवढंच बघायचं की धन्य पुंडलिका बहु बरे केले निधान आणले पंढरी. पुंडलिकरायाचं पूर्वचरित्र आपण बघायचं नाही, फक्त सिंहावलोकन म्हणून सांगतोय. पुंडलिकरायाचं चरित्र कोणाकोणाला माहिती आहे? माहिती नाही असा एकही माणूस नाही. आणि पुंडलिकराय तीर्थयात्रेला निघाले. किती लोक सोबत होते त्यांच्या? पुंडलिकासहित 4. ज्या मायबापांनी जन्म दिला ते मायबाप,
आणि पुंडलिकरायांचं नाव जिच्या आधार कार्डावर आहे ती म्हणजे पुंडलिकरायांची अर्धांगिनी. बरं का हे चौघे लोक निघाले तीर्थयात्रेला पुंडलिकरायांच्या सोबत. हे 3 लोक, बायको आणि मायबाप, यांना कुठं कुठे घेतलं हो त्यांनी? मायबापांच्या गळ्यामध्ये दोरी आणि बायकोला कुठे घेतलं? खांद्यावर ना. हां, मला तेच पाहिजे होतं. पण का हो पुंडलिकरायानं मायबापांना खांद्यावर घेतलं? संजय शिवाराय माझ्याकडे बी पास झालं. पुंडलिकरायांनी मायबापाला गळ्यात दोरी घेऊन घेतलं आणि बायकोला खांद्यावर घेतलं. हे आमच्यासारख्याला बोलायचा अधिकार आहे का? नाही. का अधिकार नाही? कारण पुंडलिकरायांपेक्षा आम्ही 2 पावलं पुढे आहोत. कसे? पुंडलिकरायांनी फक्त खांद्यावर घेतली, आम्ही डोक्यावर घेतली, हे विसरायचं नाही. आणि ज्याने डोक्यावर घेतलंय त्याने खांद्यावर घेणाऱ्याला नाव ठेवायचं काहीच अधिकार नाही. म्हणून विरोधाचा भाग असो. माझं बोलणं यासाठी आहे की पुंडलिकरायांनी आई वडिलांची सेवा करून तो परमात्मा इथे आणलाय. म्हणून कोणाचे माऊबाप, कोणाचे गणगोत हा जो शब्द कोणत्या अर्थानं आहे ते बाबा, मायबाप तर आपले दैवत आहेच, परंतु यातला तत्वार्थ असा आहे की ज्या मायबापांच्या पोटी आपण जन्माला आलो तेच मायबाप पुढच्या जन्मात आपल्याला भेटतील असं काहीही शास्त्र नाही. ज्यांच्या भाऊबंदकीत या जन्मात आपण जन्माला आलो त्याच भाऊबंदकीत, त्याच सांगवीमध्ये आपल्याला जन्म मिळेल असं काहीही शास्त्र नाही. आपण ज्यांच्या पोटी आज पोरं म्हणून जन्माला आलो त्यांच्याच पोटी जन्माला येऊ असं काही शास्त्र नाही. पुढचं बोलू का? वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी ज्या महाशयांसाठी आपण वडाच्या झाडाला दोरे गुंडाळतो तेच महाशय पुढच्या जन्मात आपल्याला भेटतील असं काहीही सूत्र नाही. मग काही लोक म्हणतील मग आम्ही दोरे गुंडाळते ते निरर्थक आहे का? ते निरर्थक आहे का सार्थक आहे मला सांगता येणार नाही. जे तुम्हाला दोरे गुंडाळायला लावतात त्यांना विचारा. कारण आमचे ज्ञानोबाराय हे सांगतायत की मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे. यम यम अपि स्मरण भवम तेजत तेंते कलेवरम आमची भगवद्गीता हे सांगते. मरते समयी ज्याचा आठव होतो त्याला वासना म्हटलं जातं आणि जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. म्हणून यातला भाव असा आहे की आपण आलो इथं, परंतु कशा पद्धतीने तुकोबाऱ्यांचं एकच प्रमाण डोळ्यासमोर आणा. पुत्र पत्नी सहोदर मायबाप गोताचा पसर मिळती काष्ठे लोटती पूर आदरे दूर होती खल्लाडी. की बाबा पुरामध्ये 2 ओंडके येतात, भोवऱ्यामध्ये एकत्रित येतात, असं वाटतं एकाच शेतातले आहेत, एकाच झाडाचे आहेत, परंतु पुढे काही अंतर चालत गेल्यानंतर जर एखादी लाट आली तर एक यावल तालुक्यात, एक तिकडे जळगाव तालुक्यात, कोणाचा कोणाशी संबंध नाही. त्याच पद्धतीनं आपण कसे तरी कुठंतरी प्रारब्ध होतं म्हणून एका घरात जन्माला आलो. एकदा प्रारब्धाचं विकेंद्रीकरण झालं की आपण कुठे जाऊ हे सांगता येत नाही. काही लोक घाटाच्या वर जातील, काही लोक सातपुड्यात जातील, काही कोणाचा काही संबंध नाही. म्हणून भ्रमात अजिबात राहू नका. परंतु माझं बोलणं यासाठी आहे की ज्ञानोबाराय सांगताय की तुम्ही आपण इंद्रियांच्या आहारी जाऊन मनसोक्त विषयाचरण करत आहोत आणि विषयाचं आचरण केल्यानंतर, विषयाचं रात्रंदिवस सेवन केल्यानंतर ही जी विषय स्पृहा आहे, ही जी बलवत्तर इच्छा आहे ती आपल्याला गप्प बसू देत नाही. आणि ती न गप्प बसू देत असल्यामुळे आज आपल्या सर्वांचं जीवन मातीमोल होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून पहिल्यांदा आपली ही जी हाव आहे ना, ही हाव संपली पाहिजे. परंतु ती हाव कशाची, धाव कशाची? तिचं नाव आहे तृष्णा. विषयाच्या अनुषंगाने जी तृष्णा वाढते ना, ती तृष्णा कशी आहे? त्या तृष्णेचं स्वरूप पहिल्यांदा सांगतो आणि सेवेला उत्तरार्धाकडे नेतो, कारण हे पुढचं बरंच आहे. कारण तृष्णेचं स्वरूप सांगत असताना तुम्हाला मी पुरावे जे देतो आहेत ना, ते कोणत्या ग्रंथातले देत आहे पहा. तैसी तृष्णा वाढी नलिया मेरूई हाता आलिया परी म्हणे एखाद्या दारुनिया वडगो. तैसी खवडे चाड होय दुःखा सकट गोड इंद्रश्री ही साकट गमो लागे. अरे तुमचा आमचा स्वभाव असा आहे, इंद्राचं ऐश्वर जरी मिळालं तरी आपण किरकोळ गोष्टीकडे धाव घेतो. इंद्राचं ऐश्वर साधन आहे,
जेथ अमरत्व हे सिंहासन ऐरावता सारखे वाहन राजधानी भुवन अमरावती मदन ओळगे शेजारे जेथ चंद्र शिंपे सांबरे की पवना ऐसे म्हणी अरे धावणे जेथ गंधर्व गात गाणी जेथ रंभे ऐशिया नाचणी उर्वशी मुख्य विलासिनी अंतौर्या न वर्ण हेच ज्याचं सिंहासन आहे, ज्याच्या नगरीमध्ये कल्पतरूंचे बगीचे आहेत, ज्याच्या नगरीमध्ये चिंतामणीच्या सडका आहेत, रंभे सारखे अप्सरा ज्याला करमणुकीसाठी आहे, उर्वशी सारखी अप्सरा भोगण्यासाठी आहे, एवढ्या ऐश्वर्याने युक्त असलेला इंद्र, परंतु त्याचं ऐश्वर जरी मिळालं तरी माणसं झोपडपट्टीकडे धाव घेतात. तृष्णेचं स्वरूप कसं आहे ज्ञानोबारे सांगतायत. तैसे तृष्णा वाढीनलिया मेरुई हाता आलिया परी म्हणे एखाद्या दारुनिया वळघो. आपलं प्रवचन थोडंसं वेळेपेक्षा 10 मिनिट उशिरा सुरू झालं तर म्हणून 10 मिनिटं उशिरा सोडणार, 1 तास पूर्ण घेणार. मेरू ही आता आली. अरे मेरू पर्वताची जरी प्राप्ती झाली तरी माणसं आपल्या दारिद्र्याचं कुठेतरी प्रदर्शन करतात. इथं ज्ञानोबा मेरू पर्वताचं उदाहरण देत आहेत, दुसऱ्या पर्वताचं देत नाही. आपल्या गावाला नाव आहे डोंगर सांगवी, का डोंगराच्या कडेला आहे. अरे गुजरात प्रांतापासून तर अमरकंटक पर्यंत ज्या पर्वताच्या विस्तीर्ण 7 रांगा पसरलेल्या आहेत त्या सातपुड्या पर्वताचं उदाहरण देत नाही. आपल्या दक्षिणेला असलेल्या राजिंठ्या पर्वताचं उदाहरण देत नाही. महाराष्ट्राच्या पश्चिमेला असलेल्या सह्याद्रीचं उदाहरण देत नाही. अरे जाऊ द्या, भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये ज्या 75 ठळक विभूती भगवंतानं सांगितल्या त्यामध्ये आवर्जून सांगितलं स्थावराणाम हिमालय. हिमालय पर्वत ही माझी विभूती आहे, परंतु त्या हिमालयाचंही उदाहरण देत नाही. उदाहरण देत आहेत मेरू पर्वताचं. मेरू हाता आलिया. मेरू पर्वताचंच उदाहरण काय देतात हो, तर मेरू पर्वताचं उदाहरण देण्याच्या पाठीमागे 3 कारण आहेत. लक्षात ठेवता येत असतील तर बघा. पहिलं कारण असं आहे की मेरू पर्वत सर्व पर्वतांच्या मध्यभागी आहे. दुसरं कारण असं आहे की मेरू पर्वत स्थिर आहे. मेरू पर्वत स्थिर आहे म्हणून यातून विकृत अर्थ कोणी घेऊ नका की बाकीच्या पर्वतांना पंख आहे म्हणून ते उडतात की काय. यातला अर्थ असा आहे की ढगफुटीसारखे पावसाळे जर झाले तर इतर पर्वतांची घसरण होते, झीज होते, वाहून जातात. 5-7 वर्षापूर्वी हिमालयामध्ये ढगफुटी झाली, केदारनाथाचा परिसर कसा वाहून गेला आपण डोळ्यानं बघितलं. मेरू पर्वत तसा नाही. दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडुसुता. उत्तरेकडून वारा येऊ का पश्चिमेकडे येऊ, त्याचं काहीच होत नाही, स्थिर आहे. आता हे पहिली 2 कारणं तुमच्या लक्षात नाही राहिली तरी चालते, पण तिसरं कारण सर्वांच्या लक्षात ठेवण्यासारखं आहे. ते ध्यानात ठेवा. झोप असली तर झोपेतून जागी व्हा. हे बघा, पहिलं कारण काय, सर्व पर्वतांच्या मध्यभागी आहे. दुसरं मेरू पर्वत स्थिर आहे. आणि तिसरं लक्षवेधी कारण असं आहे की मेरू पर्वत खालपासून वरपर्यंत आहे तो संपूर्ण सोन्याचा आहे, बेंटेकचा नाही. मग काही लोक म्हणतील महाराज हा मेरू पर्वत जर सोन्याचा आहे तर याचा पत्ता आम्हाला जरूर द्या. एसटी महामंडळाचा संप संपला की आमच्याजवळ अर्ध तिकीट आहे, आम्ही व्यवस्थित तिथं जाऊन येऊ. जात आहे तसं तर बघा त्याचा पत्ता सांगतोय. आपल्या शास्त्रामध्ये जे सप्तद्वीप आहेत, या सप्तद्वीपामध्ये जे जम्बू नावाचं द्वीप आहे सगळ्यांच्या सेंटरला आहे, की ज्या द्वीपामध्ये पंढरपूर आहे. तर पंढरपूर ज्या द्वीपात आहे, जम्बू या द्वीपामध्ये, त्या जम्बू द्वीपाच्या सेंटरला हा मेरू पर्वत आहे. भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये याचं संपूर्ण वर्णन आहे. तर भागवताचा 5वा स्कंद घरी गेल्यानंतर वाचून घ्या. आणि सगळंच काही एका प्रवचनात तुम्हाला फुकट सांगायची मला इच्छा नाही, विनोदाचा भाग द्या सोडून. फक्त बोलणं यासाठी आहे की ही तृष्णा मेरू पर्वत जरी मिळाला, मेरू पर्वताची जरी प्राप्ती झाली तरी असली काही हलकट प्रवृत्तीची माणसं आहेत की रस्त्यानं जात असताना ती सडलेली सुतीची तोडं जमा करत चालतात. मेरू पर्वताची प्राप्ती झाली तरी, कारण की तृष्णा तशी आहे ना. म्हणून आता फक्त तृष्णेचं स्वरूप समजावून घ्या, सेवेला उत्तरार्धाकडे नेतं. आता तृष्णेचं स्वरूप लक्षात येण्याकरता पहिल्यांदा तुम्हाला असं विचारतो का तृष्णा कशाला म्हणतात? तृष्णा शब्दाचा अर्थ काय? तृष्णा शब्दाचा काही लोक अर्थ सांगतात तहान. तर तृष्णा शब्दाचा अर्थ तहान होतो असं नाही. तृषा म्हणजे तहान आणि तृष्णा म्हणजे आपल्या खानदेशी भाषेत लालसा.
आणि या तृष्णेचं स्वरूप कसं आहे ते स्वरूप जरी तुमच्या लक्षात आलं ना तर संपूर्ण प्रवचन तुमच्या लक्षात आल्याचं गृहीत धरता येईल. तृष्णेचं स्वरूप असं आहे, ते तृष्णेचं स्वरूप सांगत असताना मी ज्या ग्रंथाचा पुरावा देतो त्या ग्रंथाचं नाव आहे महाभारत. त्या ग्रंथाचं नाव काय? महाभारत. हा महाभारत शब्द मी 2 वेळ का उच्चारला? कारण या महाभारत ग्रंथाविषयी पण मोठे बाबा आपल्या वारकरी लोकांमध्ये असा संभ्रम आहे. आता बऱ्याच ठिकाणी आपण कीर्तन करत फिरतो ना, अशा काही मावश्या आम्हाला भेटतात आणि गेल्यानंतर विचारतात, महाराज तुम्हाला एक शब्द एका प्रश्नाचं उत्तर विचारायचं आहे, विचारलं तर चालेल का? म्हटलं विचार मावशी. कारण विचार मावशी म्हटल्याशिवाय गती का नाही? कारण त्या मावशीच्या घरात बसल्या बसल्या तिच्या घरचं दूध घ्यायचं असतं म्हणून नाही इलाज असतो. म्हटलं मावशी विचारा. ती मावशी सांगते की महाराज मी ज्या गुरुकडून माळा घातली ना त्या माझ्या गुरुने असं सांगितलं की महाभारत ग्रंथ घरात ठेवायचा नाही. म्हटलं मावशी महाभारत ग्रंथ घरात न ठेवण्याचं कारण तुमच्या गुरुनं काय सांगितलं ते कारण पण सांगते. म्हणजे त्या गुरुनं कारण असं सांगितलं की महाभारतामध्ये कौरव पांडवांचं युद्ध झालं आणि कौरव पांडवांचं युद्ध कुरुक्षेत्रावर इतकं भयंकर झालं, रक्तपात झाला, रक्ताचे पाठ वाहिले, त्यांच्या कुळाचा नायनाट झाला. तो ग्रंथ जर समजा आपण आपल्या घरात ठेवला तर आपल्या घरातही महाभारत होण्याची दाट शक्यता असते, म्हणजे भांडणं होण्याची शक्यता असते. पहिल्यांदा त्या मावशीचं अभिनंदन केलं की मावशी तुझी फार मोठ्या जन्माची पुण्य आहे की ज्याच्या डोक्यात एवढे कांदे बटाटे भरले तो मोठा गुरु तुला गुरु माळा घालण्याकरता लावला. अरे महाभारत म्हणजे काही कादंबरी आहे का? महाभारत म्हणजे एखाद्या विकृत लेखकानं लिहिलेला पाठ आहे का? महाभारत म्हणजे प्रत्यक्ष व्यासांची वेदवाणी की ज्या व्यासांचा अधिकार असा आहे, कृष्ण द्वैपायनम व्यासम विद्धी नारायणम प्रभुं कोह्यन्य पुंडरीकाक्षम महाभारत कृद्भवे. की महाभारतासारखा दिव्य आणि प्रचंड ग्रंथ ज्यांच्या बुद्धीतून प्रकाशित झाला ते व्यास महर्षी. की आमच्या ज्ञानोबरायांनी विश्वातल्या कोणत्याच ग्रंथाला पुरस्कार दिला नाही पण महाभारताला दिला. म्हणून महाभारत जे नाही ते नोहेची लोकितीही येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत रहे. की ज्या ग्रंथाचा लेखक प्रत्यक्ष गणपती बाप्पा आहे असा हा दिव्य प्रचंड ग्रंथ. या महाभारतामध्ये गीता आहे शांती पर्वात, या महाभारतात भागवत आहे, या महाभारतात रामायण आहे, या महाभारतामध्ये विष्णू सहस्त्रनाम आहे आणि या महाभारतामध्ये शिवसहस्त्रनाम पण आहे. वाचून पहा. तर या महाभारतातले हे 2 श्लोक सांगतो, सेवेला उत्तरार्धाकडे नेतो. तृष्णेचं स्वरूप. तृष्णा कशी आहे? महाभारताचा एक सुंदर श्लोक आहे की जिर्यंती जिर्यत केशदंता जिर्यंती जिर्यतः चक्षुश्रोत्रेचे जिर्यते तृष्णैका न तू जिर्यते. माणूस म्हातारा झाला, मरायला टेकला की त्याचे पाय पांगडे होतात, हात लुले पडतात, अंगाची कातडी लोंबकडायला लागते, डोळे आंधळे होतात, कान बहिरे होतात, केस गळून पडतात, दाताचे तुकडे पडतात, सगळं शरीर जीर्ण होतं. परंतु अंतरात असलेली जी तृष्णा आहे ती मात्र नित्य नवेली तरुणीसारखी राहते. ती कधीही म्हातारी होत नाही, ती कधीही जीर्ण होत नाही. तृष्णैका न तू जिर्यते. आणि जी लबाड माणसं आहेत ना, जी खोट्या बुद्धीची माणसं आहेत ना, त्यांना तृष्णेचा त्याग कधीही करता येत नाही. पुढचा श्लोक असा आहे, या तुस्तेजा दुर्मतीभिर या न जिर्यती जिर्यतः. मती म्हणजे बुद्धी, दु हा उपसर्ग आहे. दुष्ट बुद्धीची माणसं, लबाड बुद्धीची माणसं आहेत, त्यांना तृष्णेचा त्याग कधीच करता येत नाही. कारण तृष्णेचं स्वरूप असं आहे की यासौ प्राणांतिको रोगस. आपल्या शरीरामध्ये अनेक रोग आहेत, परंतु काही रोग असे आहेत की औषधं घेतल्यानंतर निघून जातात, परंतु काही रोग असे आहेत त्यांना प्राणांतक रोग म्हणतात की माणूस संपल्याशिवाय ते संपत नाही, माणूस जिथे जळाल्याशिवाय ते जळत नाही. जसे कॅन्सर सारखी, कर्करोगासारखे रोग आहेत, मधुमेहासारखे रोग आहेत, माणूस गेल्यानंतरच संपतात, त्यांना प्राणांतक रोग म्हणतात. यासौ प्राणांतिको रोगस. तशी ही तृष्णा आहे.
मरेपर्यंत माणसाजवळ राहते. आणि अशा तृष्णेचा जो त्याग करतो, महाभारत असं बोलतंय, तान तृष्णाम त्यजत सुखम. ज्याने त्या तृष्णेचा त्याग केला तो माणूस जगात सर्वात सुखी आहे. आणि ज्याची तृष्णा विशाल आहे, भर्तृहरीच्या नीतिशतकामध्ये सांगितलेलं आहे की यस्य तृष्णा विशाला सहा दरिद्री. ज्याची तृष्णा विशाल आहे, ज्याला जास्त हापाप आहे, ज्याला विषयाची लालसा आहे, त्याच्यासारखा कंगाल भिकार सोड दुसरा कोणीच नाही. आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी ह्या तृष्णेची धाव संपवली आणि मग ते उद्गार काढतायत की आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. आपल्यालाही विसावा मिळावा असं वाटत असेल तर आपल्या जीवनातली विषयाच्या प्राप्तीसाठी जी तृष्णेची धाव आहे ती संपवा. आपल्याला आजपर्यंत विसावा कोणालाच भेटला नाही. ह्या मंडपात आहात, कबुली तुम्हाला द्यावी लागेल. सांगा बरं, जन्माला आल्यापासून आज कीर्तनात बसेपर्यंत कोणाला विश्रांती, विसावा, निवांतपणा प्राप्त झालाय? नाही. बरं, विसावा आजपर्यंत मिळाला नाही, पुढे कधी मिळणार आहे? पुढे कुठेतरी मिळणार आहे ना आपल्याला विसावा. कुठे मिळणार आहे? गावाच्या बाहेर. बाबा किशोर म्हणतो गावाच्या बाहेर. बरोबर आहे ना? पण का हो, मला आता सांगा, आपल्याला विसावा मिळणार आहे गावाच्या बाहेर, पण तो विसावा खांदेकराला मिळणार आहे का आपल्याला मिळणार आहे? अरे ज्याला विसावा द्यायचा आहे ना तो तर निघून गेलाय, त्याला विसाव्याची गरजच नाहीये. परंतु ज्याच्या खांद्यावर हे ओझ आहे त्यांच्यासाठी ही सोय आहे, परंतु त्यांची सोय याच्या नावावर खपवली जाते. विनोदाचा भाग द्या सोडून. खुंटलिया धावा तृष्णेची. म्हणून अशा तृष्णेचा त्याग म्हणजे या विषयाचरणाचं जे आपल्याला हाव आहे ती ज्या वेळेला संपेल त्यावेळेला आपलं जीवन सुखी होईल. म्हणून तान तृष्णाम त्यजत सुखम. म्हणून जाता जाता एकच प्रेमाचं शुभचिंतन. भगवान जसा मंगलमय आहे तसं आपलं सर्वांचं जीवन मंगलमय हो. भगवान जसा पवित्रातला पवित्र आहे तसं सर्वांचं जीवन पवित्र हो. आणि हे पवित्र आणि मंगलकारक जीवन होण्याकरता ज्या संतांच्या कृपेची नितांत गरज आहे, त्या ज्ञानेश्वर माऊलींनी, जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला कृपा व्हावी असं वाटत असेल तर त्यांचीही ध्यानधारणा, त्यांचंही भजन आपल्या जीवनात महत्त्वाचं आहे. म्हणून जाता जाता पुन्हा ज्या सद्गुरूंनी आपल्यासाठी एवढं मोठं दालन खुलं केलं आहे ते आपले गुरुवर्य नरसिंह बाबा, आमचे स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज, वैकुंठवासी सद्गुरू झेंडूजी महाराज, या संतांची ही पुण्याई आहे की आपल्याला आज ज्ञानेश्वरीचं पारायण करण्याचं सौभाग्य आहे, कीर्तन प्रवचन ऐकण्याचं सौभाग्य आहे. देवाला हेच मागायचं आहे की देवा, तू बुद्धीचा जनिता आहे, तू लक्ष्मीचा पती आहे. म्हणून आम्हाला वाईट बुद्धी तू देऊ नको. दुर्बुद्धी ते मना कदा नोपजो नारायणा. आता मजा ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. तो परमात्मा कृपेचा सागर आहे, दयेचा सागर आहे. त्याने आपल्यावर दया दाखवली, कृपा केली की आपल्या जीवनातली ही अधोगतीला कारणीभूत असलेली तृष्णा जागच्या जागी संपेल आणि खऱ्या अर्थानं आपल्याला विसावा मिळेल. विषयार्जनासाठी आपला दिवस वाया जाणार नाही. म्हणून आपल्याला तुकोबारांसारखी स्थिती प्राप्त व्हावी. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलाचे. अशी कृपा त्या संतांनी आपल्यावर करावी हीच पांडुरंगाच्या चरणी, माऊलींच्या चरणी, भगवान कुंडलेश्वराच्या चरणी, आईसाहेब मुक्ताईच्या चरणी प्रार्थना करून सेवेला विराम देतो. आमचे गुरुवर्य परम आदरणीय, परम श्रद्धेय लक्ष्मण बाबा पुढे आहेत. बाबांचे आमच्यावर फार उपकार आहे. वैकुंठवासी गुरुदेव नथसिंह बाबांचं महानिर्याण झाल्यानंतर बाबांनी आपल्या प्रयत्नानं, आपल्या तपश्चर्येच्या जोरावर दौऱ्याला पुन्हा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आता आमचे बाबाही फार थकले आहेत. नंतरची मंडळी ह्या दौऱ्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करते आहे. म्हणून आमच्या जोग महाराज यांच्या कृपेनं, गुरुवर्य नथसिंह बाबांच्या कृपेनं आपले दिवस ऊर्जित अवस्थेला जावेत. पुन्हा परमार्थाची कास आपली विधृधिंगत व्हावी
हीच पांडुरंगाच्या चरणी पुनश्च प्रार्थना करून सेवेला विराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ठराव ठराव ठराव. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज आदिशक्ती मुक्ता पंढरीनाथ भगवान कुंडलेश्वर भगवान सद्गुरु जोग महाराज सद्गुरु झेंडूजी महाराज सब संतन की गुरुवर्य नथुसिंग बाबा की.